नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. शांततेतून जन्मलेला नाद आणि या नादातून प्रकटलेला शिव. या महाशिवरात्रीनिमित्त मी घेऊन येत आहे महाशिवरात्री विशेष अशी मालिका. शिवभक्तीसाठी, आत्मशांतीसाठी आणि अंतर्मन जागवण्यासाठी. चला तर सुरुवात करूया महाशिवरात्रीनिमित्त या मालिकेला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. डोळे अलगद मिटा, श्वास शांत करा आणि मनाच्या पायऱ्या उतरून अंतर्मनाच्या शिवालयात प्रवेश करा. आजचा हा पावन दिवस महाशिवरात्री, ती रात्र ज्या रात्री काळही थांबतो, ज्या रात्री अंधारालाही अर्थ मिळतो, ज्या रात्री देव झोपत नाही आणि भक्त जागा राहतो. ही रात्र आहे ज्या रात्री पाप वितळतात, अहंकार गळून पडतो आणि एक अश्रूही मोक्षाचं कारण ठरतो. आज आपण ऐकणार आहोत फार मोठ्या राजाची कथा नाही, फार मोठ्या ऋषीचीही कथा नाही. आजची कथा आहे एका साध्या गरीब अज्ञानी शिकाऱ्याची. नाव लुब्धक. ज्याच्या हातात धनुष्य होतं पण हृदयात भक्ती नव्हती. ज्याच्या आयुष्यात देव नव्हता पण देवाच्या नजरेत तो होता. तो शिवाला ओळखत नव्हता. त्याला ना मंत्र माहीत, ना पूजा, ना व्रत, ना विधी. पण शिवाने त्याला ओळखलं. कारण शिव विद्वान पाहत नाही, श्रीमंत पाहत नाही, शुद्ध उच्चार पाहत नाही. शिव पाहतो भाव, करुणा आणि अंतर्मनाचं परिवर्तन. आजची ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती ही पुस्तकात नसते, ती अंतःकरणात असते. आणि महाशिवरात्री ही फक्त एक तिथी नाही, ती आहे मन शुद्ध होण्याची रात्र, जीवन वळण घेण्याची रात्र आणि शिवाशी नातं जुळवण्याची रात्र. आजच्या या पावन कथेत आपण पाहू भूक कशी व्रत बनते, भीती कशी जागरण बनते, अज्ञान कसं पूजेत बदलतं आणि दया कशी मोक्ष बनते. म्हणूनच मनाच्या दारात दिवा लावा, शब्द शांत करा आणि अंतर्मनाने ऐका. कारण ही कथा फक्त लुब्धकाची नाही, ही कथा आहे आपल्या प्रत्येकाची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगलचरणानंतर कथा आता जमिनीवर उतरते. देवाच्या लोकातून नाही तर माणसाच्या दुःखातून सुरू होते. फार पूर्वीची गोष्ट. एका घनदाट अरण्याच्या सीमेवर एक लहानशी वस्ती होती. तेथे राहत होता एक गरीब शिकारी. त्याचे नाव लुब्धक. लुब्धक म्हणजे क्रूर, पण आयुष्यानेच त्याला तसं बनवलं होतं. त्याच्या आयुष्यात सुख फारसं कधी आलंच नाही. हातात धनुष्य होतं, पाठीवर बाण आणि मनात उद्या काय खाऊ याची सततची चिंता. लुब्धक गरीब होता. गरिबी म्हणजे फक्त पैशाचा अभाव नाही, ती मनाचीही अवस्था असते. घरात मुलांचे रडणं, पत्नीचे काळजीचे डोळे आणि रिकामी भांडी या सगळ्यांमुळे तो सावकाराकडे गेला. कर्ज घेतलं, पण जंगलातही कधी कधी हात रिकामच ठेवतं. दिवस गेले, महिने गेले, कर्ज वाढत गेलं आणि एक दिवस सावकाराचा संयम सुटला. एका संध्याकाळी सावकाराने लुब्धकला पकडलं. त्याला ओढत नेलं एका जुन्या निर्जन शिवमंदिरात. ते मंदिर ओसाड होतं पण पवित्र होतं. सावकार म्हणाला, उद्या सूर्य उगवेपर्यंत जर माझे पैसे नाही दिलेस तर इथून जीवन बाहेर जाणार नाहीस. असं म्हणत त्याने लुब्धकाला मंदिरातच बंद केलं आणि निघून गेला. लुब्धकाला माहीतच नव्हतं की तो दिवस कोणता आहे. पण तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मंदिरात कुठेतरी काही भक्त बसले होते. हळू आवाजात शिवनाम चालू होता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धुपाचा मंद असा सुगंध, दिव्याची हलकी अशी ज्योत आणि मध्यभागी शांत उभं असलेलं शिवलिंग. लुब्धकाचे कान शिवनाम ऐकत होते, पण मन मात्र भुकेने कळवळत होतं. उद्या काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय, मी आज वाचीन का. देव समोर होता, पण त्याला पाहण्याइतकीही शांतता त्याच्या मनात नव्हती.
देव उभा दगडात, माणूस अडकला भीतीत. मंदिरात असूनही मन मात्र नाही भक्तीत. रात्र सरली, सकाळ झाली, सावकार परत आला. कदाचित त्याचं मन थोडं नरमलं, कदाचित देवानेच त्याला स्पर्श केला. तो म्हणाला, आज संध्याकाळपर्यंत एक शेवटची संधी देतो. आज पैसे दिलेस तर वाचशील. लुब्धक सुटला. तो थेट जंगलात गेला, कारण त्याला माहिती होतं आज शिकार नाही मिळाली तर घरात उपासमार आहे. सूर्य मावळत होता, आकाशात अंधार दाटत होता आणि नशीब आपला खेळ हळूहळू रचत होती. लुब्धक मंदिरातून सुटला, पण त्याच्या मनात अजूनही भीतीचा अंधार होता. तो सरळ जंगलाकडे वळला. घरात उपाशी पोट, डोळ्यासमोर पत्नीचा चेहरा आणि सावकाराची धमकी, या सगळ्याच्या ओझ्याखाली तो अरण्यात शिरला. सूर्य हळूहळू मावळत होता, आकाशात लालसर छटा पसरत होत्या, पक्षी घरट्याकडे परतत होते. पण लुब्धकाची रात्र जंगलातच सुरू होणार होती. थोड्याच वेळात घनदाट अंधार दाटला. वाऱ्याचा सुस्कारा, पानाची सळसळ आणि दूर कुठेतरी वन्य प्राण्यांचा आवाज. जंगलाच्या मध्यभागी एक शांत तलाव होता. त्या तलावाच्या काठावर एक जुना विशाल बेलवृक्ष उभा होता. तो वृक्ष जणू शिवासाठीच उगवलेला. लुब्धकाने आजूबाजूला पाहिलं. रात्री जमिनीवर थांबणं धोक्याचं होतं, म्हणून तो त्या बेलवृक्षावर चढून बसला. त्याच्या हातात धनुष्य, घागरीत पाणी आणि मनात आज काहीतरी मिळवायचं हवं असा भाव. रात्र पुढे सरकली. पहिला प्रहार सुरू झाला. सगळं जंगल जणू श्वास रोखून धरलं होतं. तेवढ्यात तलावाकाठी हलकीशी हालचाल झाली. एक गाभण हरिणी हळूच पाणी प्यायला आली. लुब्धक सावध झाला. त्याने धनुष्य उचललं. तो क्षण जेथ एक बाण, एक जीव घेणार होता. पण नशिबाला काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. धनुष्य उचलताना त्याचा पाय हलला. बेलवृक्षाची पाने खाली गळाली. त्याच्या घागरीतील पाणी थेंब थेंब करत खाली ओसलेल्या शिवलिंगावर पडलं. ते शिवलिंग तलावाच्या काठीशीच होतं. अजाणतेपणी बेलपत्र अर्पण झालं. अजाणतेपणी अभिषेक झाला. पहिली पूजा पूर्ण झाली. हरिणाने लुब्धकाकडे पाहिलं. ती घाबरलेली होती, पण तिच्या डोळ्यात सत्य होतं. ती म्हणाली, हे शिकाऱ्या, मी घाबर नाही. माझं पिल्लू लवकरच जन्माला येणार आहे. मला माझ्या पिल्लाला सुरक्षित जागी ठेवून परत येऊ दे. मी शब्द देते तुला, मी नक्की परत येईन. लुब्धक थबकला. पहिल्यांदाच त्याच्या मनात करुणेचा स्पर्श झाला. त्याने धनुष्य खाली ठेवलं आणि म्हणाला, जा, असं तो हळूच म्हणाला. हरिणी निघून गेली. जिथे बाण चालवायचा तिथे दया उगवली. शिकाऱ्याच्या मनात पहिल्यांदा शिव उजळकली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पहिला प्रहार संपला. रात्र अजून बाकी होती आणि ही कथा अजून खोल जाणार होती. पहिला प्रहर सरला. जंगल तसं शांतच होतं, पण लुब्धकाच्या मनात काहीतरी हलू लागलं होतं. तो अजूनही बेलवृक्षावरच बसला होता. हातात धनुष्य होतं, पण बोटं आता तितकी घट्ट नव्हती. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. चंद्र अजून दिसत नव्हता. आकाश गडद होतं. तेवढ्यात तलावाकाठी पुन्हा हालचाल झाली. एक दुसरी हरिणी हळूहळू पाणी प्यायला लागली. लुब्धक सजग झाला. सवयीने त्याच्या हात धनुष्याकडे गेलं, पण त्या क्षणी पहिल्या हरिणाचं वचन त्याच्या मनात उमटलं. तो हालचाल करताच बेलवृक्षाची पाने पुन्हा खाली गळाली. घागरातलं पाणी शिवलिंगावर सांडलं. दुसरी पूजा पूर्ण झाली. लुब्धकाला कळलंच नाही की तो काय करत आहे. ती हरिणी थांबली. तिनं लुब्धकाकडे पाहिलं आणि म्हणाली, हे शिकाऱ्या, माझा पती जंगलात भटकतोय. तो माझी वाट पाहत असेल. मला त्याला भेटून परत येऊ दे. मी शब्द देते तुला, मी नक्की परत येईन. लुब्धक गोंधळला. ही परत येईल का हा प्रश्न त्याच्या मनात आला, पण लगेच त्याने स्वतःलाच विचारलं,
पहिली हरिणीही शब्द देऊन गेली आहे आणि त्यानं धनुष्य खाली ठेवलं. ती हरिणीही निघून गेली. 2 वचने हवेत तरंगली. शिकारी मनात शंका जागली, पण सत्याची पहिली चुणूक अंतरंगात उतरली. रात्र आता अधिक कडक झाली होती. वाऱ्याची थंडी जाणवू लागली. लुब्धक आता जागाच होता, भीतीने नव्हे तर विचाराने. तेवढ्यात एक काळवीट तलावाकाठी आला. तो अस्वस्थ होता, इकडे तिकडे पाहत होता. लुब्धक हलला. पुन्हा बेलपत्र गळाले, पुन्हा अभिषेक झाला. 3री पूजा पूर्ण झाली. 3 वेळा अजाणतेपणी शिवपूजा घडली. काळवीट थांबला. तो म्हणाला, हे शिकाऱ्या, माझं कुटुंब विकरलं आहे. मला त्यांना शोधू दे. मी शब्द देतो तुला, मी नक्की परत येईन. लुब्धक थिजला. 3 प्राणी, 3 वचने, 3 वेळा त्याने बाण चालवला नाही. त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. हे प्राणी माझ्यापेक्षा अधिक धर्म पाळत आहेत का? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. याचा अर्थ सत्य हेच धर्म आहे हे त्याच्या मनाला पहिल्यांदाच उमगलं. प्राणी झाले गुरु, शिकारी झाला शिष्य. रात्रीच्या अंधारात उगवू लागलं विवेकाचं विश्व. 2रा आणि 3रा प्रहरही संपला. रात्र आता आपल्या शेवटाकडे सरकत होती आणि लुब्धकाचं मन पूर्ण बदलासाठी तयार होत होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रात्र आता आपल्या शेवटच्या टप्प्यावर आली होती. पूर्वेकडून हलकीशी उजेडची रेषा दिसू लागली होती. 4थ प्रहार सुरू झाला. लुब्धक अजूनही त्या बेलवृक्षावरच होता. संपूर्ण रात्र तो झोपला नव्हता. भुकेला तोंड दिलं होतं. भीती पार गेली होती आणि आता मन बदलायला लागलं होतं. तेवढ्यात तलावाकाठी काही हालचाल जाणवली. लुब्धकाने खाली पाहिलं आणि तो थरथरला. ती पहिली हरिणी परत आली. तिच्या मागे 2री हरिणी आणि त्यांच्यासोबत तो काळवीट, संपूर्ण कुटुंब. 3ही प्राणी शांतपणे उभे होते, जणू काही घडलंच नव्हतं. लुब्धकांचे हात थरथरले. हे प्राणी, तो मनात म्हणाला, प्राणी असूनही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. ते आले होते मरण पत्करायला, पण शब्द मोडायला नाही. लुब्धकाचे डोळे भरून आले. तो रडू लागला. ते अश्रू खाली शिवलिंगावर पडले. 4थी पूजा पूर्ण झाली. पश्चातापाची पूजा. न वाहिला बाण, वाहिले अश्रू. क्रौर्य वितळून उतरली फक्त करुणा. लुब्धक खाली उतरला. त्याचे धनुष्य, बाण जमिनीवर ठेवले. तो म्हणाला, आजपासून मी शिकारी नाही, मी या जंगलाचा संरक्षक बनेन. त्याने प्राण्यांना नमस्कार केला. ती 3ही प्राणी हळूच निघून गेली. अहिंसा परमो धर्मः. अहिंसाच खरा धर्म आहे हे त्याच्या मनात कोरलं गेलं. 4ही प्रहर पूर्ण झाले. अजाणतेपणी उपवास झाला, जागरण झालं, पूजा झाली आणि सर्वात महत्त्वाचं मन शुद्ध झालं. आता कथा शेवटाकडे जाते. देव प्रकट होण्याचा क्षण अगदी जवळ आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 4थ प्रहर संपला. पहाटेचा उजेड आता स्पष्ट दिसू लागला. आकाश निळसर होतं. वारा शांत झाला होता. जणू संपूर्ण सृष्टी काहीतरी घडण्याची वाट पाहत होती. लुब्धक त्या शिवलिंगासमोर नम्रपणे उभा होता. डोळ्यात अश्रू, हात जोडलेले, मन पूर्ण रिकामं. ना भीती, ना अपेक्षा, ना मागणी, फक्त शरणागती. ना मंत्र होता ओठावर, ना विधी होता हातात. तरीही शिव उभा राहिला त्या अश्रूमध्ये, त्या भावनांमध्ये. तेवढ्यात आकाशात एक दिव्य तेज पसरलं. वाद्यांचे मंद स्वर ऐकू आले. नंदी पुढे आला. शिवगण प्रकट झाले आणि त्या तेजातून स्वयं भगवान शंकर प्रकट झाले. भस्मलेपित देह, जटांमध्ये चंद्र, गळ्यात वासुकी आणि डोळ्यात करुणेचा महासागर.
लुब्धक थरथरला. तो जमिनीवर कोसळला. प्रभू, मी अज्ञानी आहे, मी पापी आहे. माझ्या हातून अनेक जीव गेले. तो रडत होता. भगवान शंकराने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. लुब्धका, तू मला ओळखत नव्हतास, पण मी तुला ओळखत होतो. अजाणतेपणी का होईना तू महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण केलंस. उपवास झाला, जागरण झालं, पूजा झाली, पण सर्वात मोठी गोष्ट, तुझ्या हृदयात दया जन्माला आली. अजाणतोपि यकृतं महाशिवरात्री व्रतम तस्य वर्य पापहारी स्यात् शिवलोकप्रदायकम. याचा अर्थ, महाशिवरात्रीचे व्रत जरी अजाणतेपणी झाले तरी ते सर्व पाप नष्ट करून शिवलोक प्रदान करते. शिव पुढे म्हणतात, तुझ्या पूर्वकर्माचे बंध आज तुटले आहेत. तू आता जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त आहेस. त्या क्षणी लुब्धकाच्या शरीराभोवती तेज पसरलं. तो शिवगणांमध्ये सामील झाला. त्याला शिवसार्जुष्य मोक्ष प्राप्त झाला. ज्याने धनुष्य धरलं तोच शरण गेला. ज्याने जीव घेतले त्यालाच शिवाने जीवदान दिलं. आकाश पुन्हा शांत झालं. जंगल नेहमीसारखं वाटू लागलं. पण त्या रात्री एक गोष्ट कायमची बदलली होती. एक शिकारी भक्त झाला होता. महाशिवरात्री ही फक्त पूजा नाही, ती आहे मन शुद्ध होण्याची रात्र, दया जागृत होण्याची रात्र आणि शिवाशी नातं जोडण्याची रात्र. शिव आपल्याकडून परिपूर्णता मागत नाही. तो मागतो प्रामाणिक हृदय. एक अश्रू पुरेसा असतो जर तो खरा असेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जर ही माहिती आणि कथा आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा सांगताना, माहिती देताना काही चुकीचं गेले असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात महाशिवरात्रीच्या या मालिकांमध्ये नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.